वीज काहीच नाही ना. डोणगाव मध्ये पाणी शिरले, आमच्या घरात पाणी शिरले, गॅसचं सगळं घरात, बारकी लेकरं बिकरं, रातभर झोप नाही. काय सांगा वीज काहीच नाही ना. आता गेला म्हणजे तुला खायला का अप्पा. डोणगाव उत्तर सोलापूर. माझं वय 37. पाऊस एवढा झाला की घरात 3 फूट पाणी आलेलं आहे. धान्य वाहून गेलं, घरातली जनावर वाहून गेली. खायला काय नाही, निवारा नाही, खाण्याला अन्न नाही. कपडे वाहून गेले, कपडे एका ड्रेसवरच आहे. ती माझं घर राहतं. कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं. कोणी शासनाचा माणूस आला. मी सौ कांचन दत्तात्रय चौगुले, राहणार डोणगाव. मी डोणगावची आहे आणि ह्या सेना नदीला पूर आल्यामुळे आमचं जे डोणगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे. आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग, तो मशिनरी, त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहेत. त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे. आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला, पण घर आहे, घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे, राशन पाणी, ते सगळं काही पाण्यात आहे. आणि जवळपास डोणगावचा हा 1/4 भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे. मला तर असं वाटते की शासनाने ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे, आज जी लेकरं जी चू करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा. तुमचा महिला बचत गटातून कुठला व्यवसाय सुरू आहे? माझ्या महिला बचत गटामधनं कांचन महिला गृह उद्योग हे मिलेटवर चालणारा उद्योग होता, ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी, कडक भाकरी, ज्वारीचा रवा, चकली हे सगळं विकत होते. आता पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य आहे ते पाण्यात गेलेलं आहे. आणि पूर्ण अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही? जवळ मशिनरी सगळं म्हणलं तरी 8-9-10 लाखापर्यंत आहे. सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते पुराच्या पाण्यामध्ये काहीच शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये. हलवेपर्यंत तरी सामान तिथपर्यंत पाण्याचा. पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने? नाही, अजून तर कोणच आलेलं नाही. अजूनही आलेलं नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.